बोंबीलची भाजी टिफिनला द्यायची आहे आणि भाजीचा उग्र वास देखील यायला नको. मग अशी भाजी कशी करणार? तर अगदी योग्य रेसिपी तुम्ही बघत आहात. जर एकदा अशा पद्धतीने बोंबील केले तर दुसऱ्या सगळ्या पद्धती विसरून जाणार. इतकी चविष्ट भाजी बनते. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. सगळ्यात आधी बोंबील कट करून घ्यायचे आहेत. चाकूने कट होत नव्हते म्हणून मी हातानेच तुकडे करून घेत आहे. तुम्ही हवं तर विळ्याने कट करून घ्या. बोंबीलच्या तोंडाचा आणि शेपटीचा भाग काढून घ्यायचा आणि मधल्या भागाचे तुकडे करून घ्यायचे आहेत. बारीक काटे दिसत आहेत तो भाग तोंडाचा आहे. काट्यांना चांगलीच धार आहे म्हणून हा भाग आठवणीने काढून टाका. आता एका पातेल्यात पाणी घ्यायचं आहे. त्यात 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं. 4 ते 5 मीडियम साईजचे वांगे घेतलेले आहेत. ते पण कट करून घ्यायचे आहेत. जास्त मोठे तुकडे करायचे नाहीत, लहान लहान तुकडे असू द्यायचे. वांगी कट करून मिठाच्या पाण्यात ठेवायची. सर्व वांगी कापून घेतलेले आहेत. आता एका कढईमध्ये तेल घालून घ्यायचे. तेल गरम झाल्यावर त्यात बोंबीलचे तुकडे घालून घ्यायचे आहेत. बोंबील तेलात चांगले तळून घ्यायचे आहेत. सतत हलवत बोंबील तळायचे म्हणजे एकसारखे तळले जातात. तळताना त्यांचा कलर थोडासा सफेद होतो, नंतर सोनेरी लालसर कलर येतो. आता बोंबील बाजूला काढून घेऊया. एक्स्ट्रा तेल टाकण्याची आवश्यकता नाही. बोंबील तळून जे तेल उरलेलं आहे त्यातच 1 चमचा जिरे घालून घ्यायचे. जिरे तडतडले की लाल तिखट घालून घ्यायचे. चिमूटभर हळद घालून घ्यायची. 1 चमचा धना पावडर घालून घेतली. तेलात सर्व मिक्स करून घ्यायचं आणि अर्धा कप पाणी घालून घ्यायचं. मसाला पाण्यात शिजवून घ्यायचा. त्यामुळे भाजीची चव आणि कलर फार छान येतात. मसाल्यातून तेल वेगळं होऊ द्यायचं. त्यानंतर वांगी घालून घ्यायची. तळलेले बोंबील घालून घ्यायचे आणि मसाल्यात चांगले मिक्स करून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. झाकण ठेवून 2 मिनिट शिजवून घ्यायचे. त्यानंतर झाकण काढून 1 कप गरम पाणी घालायचे. वांगी शिजण्यासाठी पाण्याची गरज नाही, पण बोंबीलसाठी आहे म्हणून पाणी घालून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवून पाणी आटेपर्यंत भाजी शिजवून घ्यायची आहे. बोंबीलचा पूर्ण अर्क वांग्याच्या भाजीत उतरला पाहिजे. भाजी शिजली आहे की नाही हे चेक करण्यासाठी 1 वांग्याची फोड दाबून बघायची आहे. वांगे व्यवस्थित दाबले जात असतील, मऊसूत शिजले असतील तर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचे आहे आणि गरमागरम वांगे आणि बोंबीलची भाजी सर्व करायची आहे. आपण ही भाजी टिफिनला देखील देऊ शकतो किंवा पाहुणे आल्यावर झटपट ही रेसिपी करू शकतो. अशा प्रकारे आपण व्हेजमध्ये देखील नॉनव्हेजचा आनंद घेऊ शकतो. तुम्हाला ही युनिक रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.